पार करायला लागणार. वॉटरफॉल मस्त दिसत आहे. पाणी सांगते इथून सनी अजून झरणा पडते. हे नवतना आहे नाला आहे म्हणते इकडला व्ह्यू पाहून घ्या इथून. हॅलो दोस्तों, नमस्कार. फिर स्वागत आहे तुमच्या आजच्या व्लॉगमध्ये दोस्तों. आता आम्ही चाललो आहे नवपुरं घुमाले. तर तुम्हाला पुढं सांगीन का आम्ही पुढे चाललो आहे. तर आता सांगीन का नाही तर मजा नाही राहणार. तर महासंघ आहे पुरे नवपुरं. तर आम्ही ट्रेननं चाललो आहे. इथं निघून राहिले काही जण आणि मागून येऊन राहिले काही जण. आणि दोन हे जुडा भाऊ येऊन राहिले आहे सेम टी शर्ट घालून आहे. आणि अभी हमारी ट्रेन 10 बजे की फाइनली निकल के ट्रेन निघायची आहे झाशी नागपूरहून लेका. तर गाइस आम्ही ह्या वाल्या रस्त्याने आलो शाळेपासून असं इथंपर्यंत. आता इथून सगळ्यांनी ह्या रस्त्याने चाललो आहे. सहडोल चालली दोस्तों. आता हे सहडोल. तर दोस्तों आता गेली शहडोल ट्रेन. हे काय थांबत नाही बेडी स्टेशनवर. आम्ही जे जनरल येते का नाही ते तिने चाललो आहे. या रस्त्याने साईडूनच आहे. आणि तर गाइस आता आली आहे नागपूर ट्रेन. इथं हे थांबली आहे. हे जवळ थांबली इकडे थांबली. आता हे सुटली नागपूर ट्रेन. त्याच्या बाद येईन कुकड़ी खापा ट्रेन छिंदवाड़ा ट्रेन जनरल. देखो गाइस फाइनली हमारे पापा ने हमको पैसे दे दिए हैं 20 और 50 70 और ये 20 80 90. अबे ये अजून 20 आहे ना. किती झाले पूर्ण? 92 94 94. गाइस अभी हम जा रहे कुकड़ी खापा. तर गाइस आम्ही त्या रस्त्याने आलो असं पैदल पट्टीच्या साईडून असं खालतून रस्ता आहे एक. तिथून आली एक पावली ना. हे वय झाड आणि हे वय दुर्गा माता मंदिर स्टेशनवरच्या. आणि हे वय स्टेशन बेडी स्टेशन फायनली. आणि आमचं नशीब किती चांगलं आहे. ह्या स्टेशनवर कोणीच नाही आहे. आम्हीच्या पुरे पूर्ण स्टेशन खाली आहे गाइस. आणि हे पुराणं तिकीट घर. हे पुराणं तिकीट घर आहे आणि नवीन तिकीट घर आहे तर तिकडं दूर आहे थोडंसं. शेवाली होय मौलिक गँग. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगतो तो कोण कोण आहे. तर ह्या वय शिवम, ह्या बंटी, इकू, आकाश, प्रथमेश, अजय, विशाल आणि विनय आणि ह्या मी. तर गाइस आता आम्ही ना तिकीट पण काढली. हे तिकीट आहे आमची कुकड़ी खापाची. कुकड़ी खापा. तर गाइस आज मी फर्स्ट टाइम चाललो आहे जिथं आम्ही चाललो आहे का नाही त्या ठिकाणी. आता आम्ही चाललो आहे पाणी प्यायला. समोर जे नवीन तिकीट घर आहे तिथं हँडपंप आहे बस स्टँड इथं रेल्वे स्टेशनवर. तिथं पाणी प्यायला चाललो आहे तिकडं त्या ठिकाणी जायचं. तेव्हा तिकीट घर नवीन साईडला बनलं आहे. ते दिसत नाही असं दुरून साईडनी. तर इथं हँडपंप एक. तर इथं पाणी प्यायला चाललो. येस ह्या वय हँडपंप. तर आता आम्ही इथं पाणी प्यायला आलो. तर नळवेळची सुविधा तर नाही आहे पण हँडपंप आहे तर तो बी ठीकच आहे. मला पाणी प्यायला खिचून ताण लागली तर का करण. जा हॅलो हँडपंप. गाईस पाणी येऊन राहिलं फायनली. आम्हाला वाटलं का पन्ना येणार तिथं. आता आमचं पाणी वगैरे पिऊन झालं. आता आम्ही चाललो सोप्त्यापाशी कुकड़ी खापा भीमालगोंदी. आम्हाला उतरायचं भीमालगोंदीले. तर तिथून कुकड़ी खाप्याले तिथून थोडं पैदल जायला लागते. तिथून एक झरणा आहे वॉटरफॉल. तर मजा येते पाहण्याकरता आहे तिथं मस्त बढिया. इथं फोटोशूट चालू आहे. ह्या पुराचे फोटो काढून आला ह्या सोबती. काढ रे कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. निघली का हो दे का लग रहा कारा इसमें ले जाता. हमारा सपना आज कितने दिनों के बाद पूरा होती है. ट्रेन वापस आ जाती है. डब्बे थम जाबे पूरे 3. तर गाइस आता फायनली ट्रेन आली आमची. 2 घंटे लेट आली. 2 घंटे लेट. 9ले हा फायनली ट्रेन आली गाइस आमची वाली. 2 घंटे लेट. पंचर झालती काका गाडी. मैडम तुम्हारे खुशी टिकट काढायचं का. हाय गाइस अभी हम फाइनल ट्रेन में बैठ गए हैं. सौसर से ट्रेन छूट गई है. ये हमारे सभी मित्र परिवार है. अभी हमने मुंगुड़े लिए. फेमस उमरा नाला के मुंगुड़े खाएंगे गाइस. आता आम्ही पोहोचलो भीमालगोंदी स्टेशन. भीमालगोंदी स्टेशन. जंगल सागोन आहे इथे निकड. हा झरणा बाय झरणा आहे का डॅम आहे. छोटा डॅम झोपला मस्त बरं काय टेन्शन नाही त्याले. जामरो वाले
बाबू एक फेकून मारणं का आम्हाला अभी जामरा नाही होय, दुसरं काही होईल. अभी दुसरं काही होईल. पैदल पार करायला लागणार गाइस. यावे टनल 1 किलोमीटर दूर गाइस. सीन पहा किती मस्त दिसतात. जंगल हे पहा गाइस. तोवाला टनल आहे तिथून सगळ्यांनी आता ट्रेन निघली आणि इथे थांबलो आम्ही कुकडी खापा. हे कुकड़ा खापा ये आमची ट्रेन. हाय गाइस, फाइनली हम पहुंच गए हैं अपनी लोकेशन पे कुकड़ी खापा हिल स्टेशन. अभी वाटरफॉल देखने जाएंगे. फाइनली हम हमारे खेमदेव सर है सभी. ये विनय हमारा खाने का सब लिए. तर गाइस आता आम्ही फायनली पोहोचलो कुकडी खापा रेल्वे स्टेशन. ते हे रेल्वे स्टेशन हे पुरं खाली आहे आणि त्या टनल आहे का तिथून सगळ्यांनी ट्रेन निघली. मस्त व्ह्यू. तर गाइस आम्हाला इथून निघायचं आहे वरता. आता पाच फिसलले ना पाहिजे. निघाली मस्त जागा आहे मला इथं. हा गाइस याच्या खाली आहे टनल. तर आम्ही पहिले टनलच्या अंदरून बसलो आणि मग वरतं निघलो. हा आम्ही फर्स्ट टाइम म्हणजे तिथून गेलतो तसं वरच्या जंगलातून इतके भोगडे लागले होते तेव्हा आम्ही थांबून गेलतो. मग आम्हाला जेव्हा सेकंड टाइम आलो ना तेव्हा आम्हाला ही रस्त्याची मालूम पडली. इकडे पहिले आता आपल्याला कुठून जायचं आहे ते सांगून दे. कुठून जायचं आपल्याला आता असं वरतून. इथं का नाही पहिले पुराणी ट्रेनची पटरी होती आणि तो नाला कुठं छलांग मारायला लागतो. गाइस ह्या भाई नाला याला पार करून सगळ्यांनी कुदा लागत होता. तर आम्ही टनल पार करून आलो. अभि एवढं नाला पार करून लागत होतं का रे. अभि इथं सीड्या होत्या बे. इथं सीड्या आहे. हां खाली आहे. आम्ही तिथून सीड्या तिथून निघलो असतो पण आम्ही टनलच्या अंदरून आलो. आता वर चाललो सर्व. गाइस ये आहे पुराणी पटरी. फक्त गिट्टी राहिली पटरी उचलली. ट्रेनचा ड्रायव्हर मी देतो. हो का. ट्रेनचे लोक आपले पाहिजे लोक. मुंगोडे 10 रुपये के मुंगोडे. गाइस आम्ही पहिल्यांदा चाललो या रस्त्यानं. मला काही मालूम नाही. हे 2 सोबते आले होते शिवम आणि त्याला मालूम आहे बरं. हे बी लागून आलो बे. बरं इथून ट्रेन जात असताना त्या टायमात किती भयानक व्ह्यू दिसत. सुंदर पाहिले. आता बीच पाहिले चांगलं दिसत आहे पण रस्ता थोडी गडबड आहे. नाही काय सड्डे आहे. चालता हालत खराब होऊन राहिली आणि वरतून सगळ्यांनी गरमून बी राहिला आहे. गहिराई पा किती काय. आणि हे जंगल आणि तिकडे गाव आहे वाटते एक. हे बघा. हां नाही चालणं तर दोन्ही काम एकसाथ होते ना. वरतं बी पहाडी आहे. इथून ट्रेन गेली होती खरं. हे आमची गँग पुरे 9 पोरं 5 पोरी चालली घेऊन राहिले आहेत. ह्या बी नागपूरच्या आहे. गाइस आमच्या संग नागपूरच्या 5 पोरी बी येत आहे. आम्हाला काय मालूम नव्हतं त्या येऊन राहिल्या म्हणून. त्या उतरल्या का स्टेशनवर तर आम्हाला मालूम पडलं का त्या बी चालल्या म्हणून. कुकडी खापा वॉटरफॉल पाहिले. त्यांना आम्ही 9 पोरं. इथच्या व्ह्यू पाहून असं वाटलं का मी पातालकोटमध्ये आलो. पातालकोटमध्ये बी याच्यापेक्षा जास्त गहिरा आहे. तिथं बादल दिसते. इथं पुरे झाडं दिसून राहिले. हे जंगल. हे जंगलामध्ये मालूम आहे का इथं गाव बसले ना आदिवासी. असं मला आवाज येत आहे झरण्याचा. तर शायद असं वाटणार मला का मी आता जवळपास पोहोचलो त्या झरण्याचा. आवाज येणार इथंपर्यंत. काहीच आज पहिले वेळ ट्रॅकिंगवर निघलो आहे लाईफमध्ये. फर्स्ट टाईम 10 रुपये तिकीट खाल्ली बेडीहून आणि कुकडी खापा पोहोचलो 10 रुपयात. आणि इकडून मी 10 रुपयातच जाईन मी. तर 0 बजेट. ज्याला अगर घुमाले याचं असं तर जास्त खर्च नाही आहे. फक्त 20 रुपये आणि खा प्यायचा हो 30-40 मतलब पुरा 100 रुपये बजेट. 100 रुपयामध्ये येणं जाणं होऊन जाते. म्हणजे 100 इथंपर्यंत नाही तर मी सोसान का दुसऱ्या ठिकाणी. इथून सनी व्ह्यू पहा ते मस्त दिसत आहे. परत जंगल आणि याच्या बीचमधून गेली आहे नदी. आणि इथं आहे बकऱ्या. खालतं उतरवल्या बकऱ्या वरतून पहाडीहून खालतं. अभी इथून बसू नको इथं उतर खालतं. पावना पाणी किती सारं उगलं आहे. भाई पहिले साफ रस्ता होती आता कचरा झाला. फायनली पोहोचलो वॉटरफॉल पाहिले. त्यावाला नाही वय हा तिकडं आहे. आणि हे वय नद. हे बघा इथून पाणी पडतं का मस्त बी दिसत असं. इथून ट्रेन जाय खरं पहिले. आता सर्वजण फायनली पोहोचले झरण्यापाशी. हा झरणा चालू आहे. हलकंसं पाणी चालू आहे. मला वाटते का पाणी बंद आहे म्हटलं पण
चालू आहे आणि इथचा व्ह्यू पाहते की मस्त दिसत आहे. खालतून नद गेली अशी गहिरी नद आहे आणि वरचं जंगल. हे लोक खालतं कसं उतरले तर माहीत नाही. आणि तिकडून बी येत आहे, बाईक बी येते, पण आम्ही ट्रेननं आलो होतो. बाईक कार टुरिस्ट स्पॉट आहे हा. तिथं आता फोटोशूट चालू आहे यायचं आला. आणि सॉरी हे नद नाही आहे, नाला आहे म्हणते. ह्या इकडला व्ह्यू पाहून घ्या. इथूनच वॉटरफॉल आहे. माय गॉड, अरे हे खालतं कुठून गेले हे लोक? तिकडून जाता येते का? काहीच आम्ही ना आलूबोंडे आणि पकोडे घेतले होते रेल्वे स्टेशनवर सावसारच्या, आणि ट्रेनमध्ये बी घेतले होते मुंगोडे. आलूबोंडे इथं पुढचे मुंगोडे काय ढंग नाही आहे. मिरची आणि मुंगोडा आहे. काय ढंग नाही आहे मुंगोडा. 10 रुपये मुंगोडा काय ढंग नाही आहे मुंगड्यात, काय ढंग नाही आहे. डबल जीवन राहू दे बे, आपण खाऊ मग. ठेवून द्यायचं ट्रेनमध्ये खाऊ. आपण मग खाऊ. काय आता आम्ही नदी पार करून सनी इथं आलो मी. तर आता इथून सनी खाली चाललो आहे. तर खालचा व्ह्यू पाहिले जे काही पोरं गेले होते ना खाली, तर हे रस्ता आहे इथून चाललो आहे मी इथून सनी खालतं उतरलो तर भाई मग गांड फाटली आता. तर आता इथून सनी तिथं चाललो मी. रिक्सी काम आहे का जावंच ना अशा ठिकाणी कधीच. तर काहीच यावं आहे वॉटरफॉल असं ते मस्त दिसत आहे. पाणी सांगते इथून सनी बी अजून ठरणार पडते खालतं. बे हा इकडे येले का? इथून बी घर नाही का? याला नाही का इथं ड्युटी भेटली आहे कचरा गाडी साफ करायची. लोक जे कचरा करते ना ते साफ करायला ड्युटी दिली आहे. बाबू हाय करा, साफ कर. आज एक दिन में कंप्लीट करो बेटा. गाइस न्यू पुलिया बन रहा है यहाँ पे, पानी का फ्लो. एक गाइस नया पुलिया. ओ बा चूतिया मारी में हो. गाइस तुम्ही इथे यान का नाही तर इथं खायला नाही भेटत ना पाणी प्यायला नाही भेटत. पाणी हेच प्यायला लागेल तुम्हाला डवरवालं. हो गाइस आमची ट्रेन बी आली आहे तर आम्ही चाललो आहे आता वापिस सपाट्यानं. गाइस पुरा दमून गेला. सोप्याने आतमध्ये पाहिलं होतं का ट्रेन आली म्हणून सयाने. इतक्या स्पीडने दौड झालो, इतक्या स्पीडने दौड झालो, सर्वांची हालत खराब होऊन गेली. फायनली ती ट्रेन बी आली पोहोचल्याच्या बाद. पोट दुखून आलं मावलं. मजाक नाही का? पक्की अखरली ट्रॅकिंग, सस्ती ट्रॅकिंग पक्की अखरली आहे. फायनली मावले पुरे सोबती बी पोहोचले, पण त्या पोरी नाही पोहोचल्या. त्या सांगत दौडणं नाही झाला. फायनली काहीच आमची ट्रेन आली पण त्या पोरी राहिल्या मागच. आता आम्ही चाललो, तिकीट की काढली हे बघा. गाईस फायनली आम्ही बसलो ट्रेनमध्ये तेव्हा सोबती. आणि त्या 2 पोरी आल्या, 3 पोरी राहिल्या मागं. आता पता नाही त्या नाही का तिकडून सनी जाऊ शकते. जिथं आम्ही होतो का नाही वॉटरफॉल पाशी तिथून सनी वापस जाऊ शकते. तिथून सनी मेन रोडवर जाईन, तिथून सनी मग येईन चौसरला. बसनं येऊ शकते ना नागपूरला परत. इतकी हालत खराब झाली की कसम से काही सांगू नाही शकत मी. आणि मग पोट बी गुंड आला हो जोरशे, शिल्का मारून आलं कुठं. आणि पाणी नाही पिलो, पाणी नाही भेटत. आणि तिथं पाणी पिन म्हणलं पण तिथं डवूर पाणी होतं, पूर्ण डवूर पाणी होतं. आणि बरं झालं हा सोबती आहे का नाही यावाला, यानं या पाणी पाहून घेतलं का ट्रेन आली म्हणून नाही. एक स्टेशन दूर होती फक्त. आम्ही दौडत आलो 10 मिनिटात दौडते स्टेशनवर. 10 मिनिटात हे बी 2 किलोमीटर रस्ता पार केला. मजा ना पूर्ण पोट दुखून राहिलं. 10 मिनिटला 5 मिनिटात. हो बॉम्ब दौडवलो, एवढं स्पीड दौडवलो जसं का वाघ लागला मागं आमच्या. सगळं दौडत आलो. आता काही पोरं इथं आहे, काही पोरं तिकडं बसल्या आहे. आणि 2 पोरी ह्या कोचमध्ये. आणि गाईस बाहेरचा व्ह्यू पाहून घ्या मस्त. तो गाइस फाइनली पहुंच गए. बहुत ही बेड़ी आ गए. जिंदगी में कभी नहीं भूलेंगे ये गाइस, ये हमारी ये जिंदगी में कभी नहीं भूल सकते. हाँ. बहुत तकलीफ के साथ और बहुत एंजॉय के साथ हम घर पहुंचे. हाँ. हाँ.
काहीच फायनली पोहोचलो आम्ही बेडी स्टेशनवर. आणि त्या 2 पुरी त्या या खर्रा खवंडायला. आणि त्या 2 पुरी गेल्या ट्रेनमध्ये बसून आणि ज्या 3 पोरी आहे तो तिच्या जो तिकीट मास्टर आहे त्या सोडून देऊन आला आहे. त्याला कुठं हां मेन रोडवरून त्या बस पकडा ना मग जाईन नागपूर. आता थोडं बरं वाटून राहिलं. आणि आम्ही बसलो होतो स्टाफच्या डब्यामध्ये बसू दिलं होतं. आम्हाला द्यायला नाही आता हॉटेलला आम्हाला द्यायला पण बसू दिलं. आम्हाला 100 पर्यंत बसू दिलं. पण दुसरा जो चेडला होता स्टाफ चिडलावे त्याच्यानं नाही का डब्यात बसलो होतो. आणि पुरी आले सही सलामत पुरी आले. गाईस आता बेडी टावणले. आता बाय बाय करत आता मी चाललो घराकडे. जय माता दी, जय माता दी. तुम्ही चपलाचा आवाज कसा येतो? सॉक 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 सॉक.